कार्यक्रमाची जाहिरात जशी होती त्याप्रमाणे आपल्या पोराबाळांना घरी ठेवून आलेले पालक आहेत. काही पोराबाळांना घरी ठेवताच आलेलं नाही आणि म्हणून ते इथे आहेत, पण त्याला इलाज नाही. पण मुद्दाम सूचना यासाठी करण्यात आली होती की आज मी जे तुमच्याशी बोलणार आहे ते म्हणजे डॉक्टर अविनाश मोहरील, मास्टर्स इन सायकोथेरपी अँड काउन्सिलिंग वगैरे वगैरे जो परिचय सरांनी करून दिला तो सगळाचा सगळा विसरून तुमच्या घरी मी ड्रॉइंग रूम मध्ये बसून तुमच्याशी चर्चा करतो आहे. या स्वरूपामध्ये हा सगळा संवाद आपल्याला घ्यायचा आहे. मी सुरुवातीलाच आपली थोडीशी क्षमा मागू इच्छितो की या विषयाच्या अनुषंगाने मी जे बोलणार आहे ते खूप गोड आहे असं नाही, किंवा तुम्हाला गोड वाटावं असंही नाही. इथे बसताना विचार आपल्याला हा करायचा आहे की आपल्या घरी मोठे होत असणारी मुलं, त्यांच्या जीवनाचा विकास, त्यांच्या समोर असणाऱ्या समस्या आणि त्या समस्यांना तुम्ही आम्ही उत्तर देऊ शकतो का, या प्रश्नांची थेट आणि सरळ उत्तर आपल्याला शोधायची. आणि म्हणून आज माझ्या परिचयामध्ये सांगितलं की मी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिलेल्या आहेत, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर बोललेलो आहे. पण आज मी माझ्या पत्नीला देखील सांगितलं की आजचा हा विषय आणि आज ज्या पद्धतीनं आपल्याला हे मांडायचं आहे ना, हे अतिशय वेगळं आहे. कारण या सगळ्याची तयारी जेव्हा मी करणं सुरू केलं, खरं तर हा विषय मी याच्या आधी मांडलाय, पण मुद्दाम तुमच्या समोर मांडताना जेव्हा मी ही तयारी सुरू केली, अतिशयोक्ती होणार नाही पण रात्री कित्येक रात्री मला झोप आलेली नाही. याचं कारण असं आहे की आपल्या आजूबाजूनं बदलतं वातावरण, त्या वातावरणाचा तुम्हाला मला थोडा थोडा येणारा अंदाज आणि ज्या प्रश्नाचा उल्लेख ॲडव्होकेट मॅडमनी केला, अशा घडणाऱ्या घटना या सगळ्या तुम्हाला मला कुठल्या तरी संध्याकाळी सुन्न करून टाकतात. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की आता मार्ग काय, मग हा मार्ग काढायचा कधी, या मार्गासाठी स्पष्टपणे बोलायचं कधी, खुल्या दिलानं चर्चा कधी करायची की फक्त कुजबुजत राहायचं, फक्त हळूहळू आवाजात बोलायचं, फक्त समाजाच्या दृष्टीनं हे बरोबर आहे का नाही याच्या चौकटी आणि चष्मे लावूनच बोलायचं. माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे, या ठिकाणी मी तुमच्या परिवाराचा सदस्य आहे. श्रीकांत मानकरांच्या नेतृत्वामध्ये रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपण सगळेजण एका परिवाराचा सदस्य आहेत. या भूमिकेतून ऐकूयात, बोलूयात, कारण तसं केलं नाही तर या विषयाला न्याय देता येणार नाही. दुसरा मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो की हा संवाद कशा करता आहे मुळात. याचं कारण असं आहे की एक दोन सूचना मला करायच्या आहेत की हे सगळा हा संवाद सुरू असताना मी आपल्याला विनंती करीन, जमलं तर ते करून बघा की आपण या पुढच्या काही वेळ जो मी घेणार आहे त्याच्यामध्ये मोबाईल बघू नका. मी विनंती करतो, काही होणार नाही. 1-1.5 तास आपण मोबाईल पाहिला नाही तर काही होणार नाही. 1-1.5 तास आपण व्हॉट्सअप चेक केलं नाही तर काही होणार नाही. फेसबुकवर काय चाललंय ते आपण काही होणार नाही. इराणच्या युद्धापेक्षा अजून काही मोठं होऊच शकत नाही आणि ते आता इतक्यात घडणार नाही. मी यासाठी ही सूचना करतोय की तो मोबाईल ज्या पद्धतीने डिस्ट्रॅक्ट करतो ना आपल्याला, ते डिस्ट्रॅक्शन इतकं वाईट आहे की आपल्याही हाताला सवय अशी झाली की दर 15 मिनिटांना एकदा अकाउंट चेक करून टाकला पाहिजे. या कार्यक्रमाचे सगळे फोटो काढण्यासाठी सन्माननीय फोटोग्राफर उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या फोटो कॅमेरातून फोटो काढून फेसबुकवर मी मोरील सरांच्या भाषणाला आलेली आहे फेसबुक नको, त्याची गरज नाही. या लेक्चरचं कारण हे आहे, ही एक वेब सिरीज ॲडोलेसन्स नेटफ्लिक्स नावाच्या एका प्लॅटफॉर्मवर ही वेब सिरीज जेव्हा मी पाहिली, जगभरामध्ये सगळ्यात जास्त पाहिल्या गेलेली वेब सिरीज आहे. आणि या वेब सिरीजचं जे टायटल आहे, अ चाइल्ड अक्यूज्ड एव्हरीवन लेफ्ट टू आन्सर. आणि काय अक्यूज आहे, 13 वर्षाच्या बेन नावाच्या मुलाला घरी सगळेजण असताना धाडकन पोलीस येतात, त्याला अरेस्ट करतात आणि त्याला घेऊन जातात. त्याचा बाप बिचारा कासावीस होऊन विचारतो, माझ्या पोरानं काय केलंय? आणि पोलीस सांगतात, वी आर अरेस्टिंग युअर चाइल्ड with the charge of a murder.
मर्डर. 13 वर्षाचा बेन आपल्या शाळेमधल्या त्याच्या एका मैत्रिणीवर 27 चाकूचे वार करून तिला मारून टाकतो. He kills him. He kills her. आणि त्याच्यानंतर त्या वेब सिरीज मध्ये जे दाखवलेलं नाही ते पाहिल्यानंतर मी अक्षरशः सुन्न झालो. त्याच्यावरची एक छोटीशी पोस्ट मी जेव्हा पोस्ट केली तेव्हा डॉक्टर अग्रवाल साहेबांनी मला मेसेज केला होता की सर हे काय आहे. या वेब सिरीजचा विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की श्रीकांत मानकर सरांना बोललं पाहिजे, सगळ्यांच्या मदतीनं कुठेतरी अमरावतीकर तुम्ही आम्ही पारिवारिक सगळेजण एकत्रित झालो पाहिजे आणि याबद्दल विचार सुरू केला पाहिजे. हे जे लोण आहे ना जे आपल्याला या वेब सिरीज मध्ये इंग्लंड मध्ये दिसत आहे, हे लोण मुंबई सारखं, मुंबई पुणे नागपूर आणि अमरावती पर्यंत पोहोचायला जास्त वेळ नाही. अतिशयोक्ती होणार नाही, पण तुम्हाला मला युद्धाचीच तयारी करायची. आणि म्हणून काही प्रश्न फक्त हा संवाद सुरू करण्यापूर्वी आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू. ही पार्टी आहे तुमची माझी. काय आहे त्याच्यात? माझे आयुष्य, माझे कष्ट, माझे परिश्रम, माझे मोठेपण, माझे विचार, माझे मत, माझेच बरोबर, मलाच माहिती, मी हुशार, माझा अनुभव, माझे गरिबीतले दिवस, परिवारासाठी माझी मेहनत आणि माझी किंमत नाही. या सगळ्या विचारांनी भरलेली पाटी तुमची माझी आहे आणि त्या पाटीनं, या पाटीवर भरलेल्या या विचारांच्या आधारे तुम्ही आम्ही ह्या कार्यक्रमातला आणि संवादातला पुढचा भाग करूच शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करू इच्छितो की सगळी पाटी आपण पुसून टाकू. फिनिश्ड. कोरी करकरीत. मी जे सांगेन ते पटलंच पाहिजे असं आवश्यक नाही, पण माझं ऐकताना मात्र डोक्यामध्ये कुठलाही हा विचार असू देऊ नका की मलाच कळतंय, मीच मोठा आहे, मलाच सगळं समजते, मला काय सांगता, मला काय शिकवता, मला आता शिकवाल का. 45 वर्षाचा मी बाप, आम्ही काय उन्हात केले काय. नो, आई वॉन्ट यू टू रब अप एवरीथिंग. सब कुछ पोंछ डालिए, सब कुछ पूरी तरह से क्लीन कर दीजिए और उसके बाद में सुनना शुरू कीजिए, ताकि हम ऐसा कुछ सुने जो अगर पसंद आए, अगर समझ में आए तो उसको फॉलो करिए, वरना न करिए, कोई दिक्कत नहीं है. लेकिन मैं गारंटी के साथ कह रहा हूं कि मैं जो बात कह रहा हूं उसका कोई पर्याय अगर आप सुझा सकते हो तो मुझे जरूर बताइए, क्योंकि मैंने कई बार सोच के देखा है इसका कोई पर्याय ही नहीं है जो बात मैं बता रहा हूं. आता याला अविनाश मोरे यांचा खूप गर्विष्ठपणा आहे असं मनात आलं असेल तरी मला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की मी सुरुवातीला सांगितलं, मी जे बोलणार आहे ते थोडंसं बोचणारं आहे. आणि म्हणून पुढच्या स्लाइडवर आपली स्लेट पूर्ण कोरी करून पुढे जाऊयात. काही प्रश्नांपासून सुरुवात करूयात, पण अगदी आता आपलं प्रेझेंटेशन सुरू करतोय आपण. ते करण्याआधी एक विनंती, मात्र नम्र विनंती करू इच्छितो. माफ करा, मनाला बोचेल असं बोललो तर, कारण मला या विषयामध्ये खूप गोडगोड बोलता येणार नाही. नंबर 2, या विषयाची जाहिरात, या कार्यक्रमाची जाहिरात करत असताना हे सांगण्यात आलं होतं की मुलांना सोबत आणू नका. अपरिहार्यपणे आले असतील मुलं पण हरकत नाही, पण मी काही सेन्सिटिव्ह विषय मांडणार आहे. मी हे डिस्क्लेमर देतोय, सेन्सिटिव्ह विषय, आणि ते सेन्सिटिव्ह विषय आपल्याला ऐकायचे आहेत. माझी खात्री आहे की याच्या आधी अशा पब्लिक गॅदरिंग मध्ये आपण ते ऐकलेलेच नाहीत, कारण आपण बोललोच नाहीये, आपण चर्चाच केली नाहीये. आणि म्हणून पहिला प्रश्न नंबर 1,